हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. स्वागत आहे परत एकदा तुमचं. आज सकाळचा ब्रेकफास्ट मुलांनीच बनवायचं ठरवलं होतं. सो ओट्सचा ब्रेकफास्ट बनवत आहेत. त्यासाठी 1 कप ओट्स घेतलेले आहेत. दोघांसाठीच बनवतोय. रोल्ड ओट्स घेतले आहेत. कोको पावडर ॲड केली आहे. त्यानंतर त्यांनी हनी ॲड केलेलं आहे. तर सनफ्लॉवर सीड्स आणि पंपकिन सीड्स ॲड केलेले आहेत. यामध्ये तुम्ही बदाम, काजू, अक्रोड पण घालू शकता. त्यानंतर मनुके ॲड केले आहेत. अंजीर एकाच बाउलमध्ये ॲड केले आहेत, कारण एकाला अंजीर नको होते. त्यामुळे प्रत्येकाला काय आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये गोष्टी ॲड करू शकतात. त्यानंतर दूध ॲड केलेलं आहे. गरम दूध ॲड केलेलं आहे. नॉर्मल दूध पण ॲड करू शकता. नॉर्मल म्हणजे गरम करून थंड केलेलं दूध पण घेऊ शकता. यामध्ये खजूर देखील ॲड करू शकता स्वीटसाठी. मिक्स केलं आणि 1 तासासाठी ठेवून दिलं. 1 तासाने ब्रेकफास्ट करणार होते. ब्रेकफास्ट मुलांनी केला त्यामुळे किचनमध्ये तसं काम नव्हतं. सो मग मी किचन साफ करायला घेतलं. फक्त ट्रॉलीज साफ करायच्या होत्या आणि एकदम डीप क्लीनिंग करणार नव्हती. फक्त ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं होतं. तर सुरुवातीला काउंटर टॉपवरचं सामान काढून काउंटर टॉप साफ करून घेतला. त्यानंतर ट्रॉलीज साफ केल्या. ट्रॉलीमधल्या वस्तू बाहेर काढून ठेवल्या आणि सेल्फ सगळे ओल्या कपड्याने पुसून घेतले. ट्रॉली सुकवली आणि मग सामान व्यवस्थित लावून घेतलं जागेवरती. आता कसं भाकरी केल्यानंतर वगैरे त्याचं पीठ वगैरे असं थोडंसं किंवा दररोजचं आपण ट्रॉलीज ओढतानाचा वगैरे हात लागलेला असतो. त्यामुळे मी आता हे पुसून घ्यायचं ठरवलं होतं. भांडी वगैरे तर स्वच्छच होते. फक्त ट्रॉलीजवरती पडलेला कचरा किंवा धूळ अशी ते मी पुसून घेत होते. वरचेवर असं अधूनमधून ओल्या कपड्याने मी पुसून घेते. सगळ्यात खालची ट्रॉली पूर्ण बाहेर येते. तर आधी झाडू मारून घेतला, आतून पूर्णपणे पुसून घेतलं आणि त्यानंतर एक डांबर गोळी टाकली, जे की किड्या-मुंग्या होऊ नयेत म्हणून आपण वापरतो. भांडी लावून घेतली. या साईडचं पण सेम असंच पुसून सगळी भांडी व्यवस्थित लावून घेतली. डेली झाडू मारताना मी ट्रॉलीज काढून खालचं देखील झाडून घेते. पावसाळ्यात चटपटीत खाण्यासाठी बेस्ट असा एक पदार्थ मी बनवते, जो आम्ही लहानपणी नेहमी खायचो. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. अशा वेळी मधल्या वेळी काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते आणि मग भजी आणि इतर तेलकट पदार्थ आपण बनवतो. यालाच एक पर्याय म्हणून मी कमीत कमी वेळात तयार होणारा असा हा कच्चा चिवडा बनवते. अगदी वेळेवर तुम्ही हे सगळं कट करून बनवू शकता आणि थोडक्या साहित्यात बनतो हा. एका बाउलमध्ये मुरमुरे घेतलेले आहेत. यानंतर भाजलेले शेंगदाणे ॲड केलेत. रोस्टेड चणे म्हणजेच फुटाणे, लाल तिखट, मीठ, धनेपूड, चाट मसाला टाकून घेतला आहे. यानंतर यामध्ये लिंबू रस टाकून घ्यायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शेव आणि फरसाण मी इथे स्किप केलेलं आहे. त्याऐवजी मी इथे फुटाणे टाकलेले आहेत. सगळं मिक्स करायचं आहे. त्यानंतर लगेच यामध्ये कांदा आणि टोमॅटो ॲड करायचा आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स केलं की टेस्ट छान येते. अजून हेल्दी बनवायचं असेल तर यामध्ये तुम्ही स्प्राउट्स किंवा भाज्या ॲड करू शकता.
आवडत असेल तर वरून पिठी साखर पण घालू शकता. सगळ्यात शेवटी कांदा टोमॅटो टाकला आहे, कारण यामुळे मुरमुरे नरम पडणार नाहीत. झाला चिवडा तयार खायला. यानंतर मी एक आमटी बनवते. महाराष्ट्रीयन स्वयंपाकघरात नेहमीच ही आमटी बनवली जाते. तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये पाणी आणि हळद घालून मऊ मऊ शिजवून घेतली आहे. शिजवलेली डाळ रवीने किंवा ब्लेंडरने छान एकजीव करून घ्यायची. तर एका कढईत तेल गरम केले आहे. त्यामध्ये मोहरी घालून मोहरी तडतडली की हिरवी मिरची घातलेली आहे. नंतर हिंग घातलेली आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर 1 चम्मच आणि तेल थोडंसं गरम असेल तर गॅस बंद करा. मी गॅस बंद केलेला आहे, म्हणजे मसाले जळणार नाहीत. फोडणी हलवून घेतली. आता यामध्ये एकजीव केलेली डाळ घालूयात. आमटी किती पातळ किंवा किती घट्टसर हवे त्यानुसार पाणी ॲड करा. यामध्ये 1 चम्मच गोडा मसाला घालूयात. 3 ते 4 कोकम किंवा कोकम आगळ घालूया. मी इथे 2 ते 3 चम्मच कोकम आगळ घातलेला आहे. 1 चम्मच गूळ, चवीनुसार मीठ घाला. मिक्स करूयात. ही आमटी मध्यम आचेवरती 5 ते 7 मिनिट उकळून घेऊयात. मसाले आणि कोकम डाळीमध्ये छान मिक्स होतील. वरून चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता किंवा ओला खोबरा जे किसून घेतलेलं आहे ते घालूयात. गरमागरम, सुगंधित आणि चवदार अशी ही आमटी भातासोबत खा. वाफाळलेला भात, त्यावरती गरमागरम आमटी आणि तूप. आहाहा! खूप छान लागते. आता एकदम साधी, स्वस्त अशी व्हेज फ्रँकी रेसिपी बनवते. पॅनमध्ये 2 चम्मच तेल घेतलं आहे. आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट 1 चम्मच घातली आहे. घरीच बनवलेली पेस्ट आहे. 1 मिनिटभर परतून घेतली आहे. आता यामध्ये हळद, अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच जिरेपूड, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर सगळं मिक्स करून घेऊयात. मसाले मंद आचेवरतीच परतते. आता यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घालूयात. मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले आहेत. मीठ चवीनुसार घालायचं आहे. मिक्स केलं. थोड्याफार फोडी राहिल्या होत्या, त्या चम्मचने मॅश करून घेते. इथे वरून मी टोमॅटो केचप टाकते. आपण तेलात जेव्हा मसाले मिक्स केले होते तेव्हाच टाकले तरी चालतात. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स करून झालेलं आहे. चपात्या आधीच बनवून ठेवल्या होत्या. यावर बटाट्याचा असा रोल केला आहे तो ठेवते. यावरती नंतर चिरलेला बारीक कोबी, चिरलेला गाजर, उभा कट केलेला कांदा थोडं थोडं घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या चेंज करू शकता. बीट घेऊ शकता. पनीर टाकू शकता. चीज घालू शकता. पण मी म्हटलं तसं की एकदम स्वस्तवाली आपण फ्रँकी बनवतो आहे. त्यामुळे वरून चीज घालणार नाही आहे. वरून टोमॅटो केचप थोडंसं ॲड करते. यामध्ये तुम्ही मेयोनीज पण घालू शकता. अशा प्रकारे फोल्ड करूयात आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन दोन्ही साईडने अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. चीज किंवा मेयोनीज नाही तरी देखील ही फ्रँकी खूप टेस्टी लागते. एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट्समध्ये सांगू शकता. काही सजेशन पण देऊ शकता. तर अशी ही मस्त गरमागरम फ्रँकी, भात आणि आंबट, तिखट, गोड अशी चटपटीत आमटी असा आजचा डिनरचा मेनू होता. परत भेटू. तोपर्यंत बाय. टेक केअर.